चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 राम कृष्ण हरी माऊली. चला माऊली, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. पण सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्या सोहळ्याच्या कीर्तन सारथींचं स्वागत करूया. स्वागत करूया हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांचं. आणि आता स्वागत करूयात हरिभक्तीपरायण राधाताई सानप यांचं. चला माऊली, आजच्या भागाची सुरुवात करूयात. माऊली, 12 वर्ष म्हणजे तपाचं वर्ष असतं आपल्याकडं. पण आता 12 वर्ष म्हणल्यानंतर लेकरं आठवणा, हातात मोबाईल समोर कार्टून, तेच त्यांचं जग आहे. पण आमच्या पुढच्या सेवेकऱ्याची गोष्ट जरा वेगळी आहे. वय वर्ष 12 आहे, पण नदी आहे खळखळ वाहणारी, आणि त्या नदीनं तिच्या खांदी घेतलीये पताका कीर्तन सेवेची. पाचारण करूया हरिभक्तीपरायण यशस्वी महाराज आडे यांना. रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम अकल्प आयुष्य भावे तया कुळा 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 माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कवने काळी संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा 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 माझी या विष्णुदासा भाविकासी माझी या विष्णुदासा भाविकासी माझी या विष्णुदासा भाविकासी नामा मने तया असावे कल्याण नामा मने तया असावे कल्याण मने तया असावे कल्याण नामा मने तया असावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग जामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी 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 ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल 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 विठ्ठली गोवर्धन विठ्ठल हरिनाथ भगवानी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम सब संतांना की जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवान पांडुरंग परमात्मा यांचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. मग त्या नामदेव महाराजांचा अधिकार किती मोठा होता बघा. साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचले होते. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, एवढा मोठा अधिकार त्या नामदेव महाराजांचा होता. आणि ते नामदेव महाराज या अभंगामध्ये मागणी मागतात. एक वेळेस नामदेव महाराजांच्या आई म्हणाल्या, नामा चला आंघोळ करून घे. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणाले, आई आज काय आहे? त्यावेळेस आई म्हणाल्या, नामा
आज दिवाळी पाडवा आहे, आज आपल्याला उठणे लावून आंघोळ करायची असते. नामदेव महाराज म्हणाले, आई मग तू आज त्या भगवान पंढरीनाथाला आंघोळ घालशील का ग? आई म्हणाल्या, नामा मी घालेल, पण तो पांडुरंग परमात्मा या ठिकाणी येईल का? नामदेव महाराज म्हणाले, आई तू त्याची कशाला काळजी करतेस, मी आणतो ना बोलून. नामदेव महाराज पळत पळत मंदिराकडे गेले व पांडुरंगाला हाक मारली. पांडुरंगा. पांडुरंग म्हणाले, काय झाले नामा? नामदेव महाराज म्हणाले, पांडुरंगा अरे आज दिवाळी पाडवा आहे, माझी आई तुझी केव्हापासून वाट पाहत आहे, चल आमच्या घरी आंघोळीला. पांडुरंग म्हणाले, नामा मी जर तुझ्या घरी आलो तर मग माझ्या जागेवरती कोण उभा राहील? अरे आता भक्त मंडळी काकड्यासाठी जमा होतील. मग नामदेव महाराज म्हणाले, देवा तू त्याची कशाला काळजी करतोस, मी आहे ना तुझ्या जागेवरती उभा राहायला. पांडुरंग म्हणाले, नामा अरे इथं उभं राहणं काय सोपं नाहीये, पण जाऊ दे, तुला उभं राहायचं ना, माझं सगळं ऐक पहिले. भक्त मंडळी तुझ्यावर गरम गरम पाणी ओततील, तू ओरडायचं नाही. त्यानंतर भक्त मंडळी तुला पंचामृताने आंघोळ घालतील, म्हणजेच दही, दूध, तूप, साखर आणि मध याने तुला आंघोळ घातल्या जाईल, तू रागवायचं नाही. त्यानंतर तुला चंदनाची ओटी लावल्या जाईल, तुझ्या समोर महानैवेद्य ठेवला जाईल, तू खायचा नाही. त्यानंतर तुझ्या तोंडाला लोण्याचा गोळा लावला जाईल, तुझ्या तोंडात जरी पाणी आलं तरी खायचा नाही. आणि जर का तू खाल्लास तर मग सगळ्यांना कळेल तू भगवंत नाहीस, दुसराच कोणतरी आहे, म्हणून मग तुझी त्या ठिकाणी फजिती होईल. नामदेव महाराजांनी हे सगळं मान्य केलं. भगवंत विटेवरून खाली उतरले. नामदेव महाराज विटेवरती चढले व म्हणाले, देवा मी आज कसा दिसत आहे? तेच ना तुकोबारे म्हणतात, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळींचे संचले जैसे तैसे. भगवंत नामदेव महाराजांच्या घरी गेले. इकडं मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी गर्दी झाली. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. भगवंतांनी सांगितलेला प्रकार या ठिकाणी झाला. नामदेव महाराजांवरती गरम गरम पाणी ओतण्यात आलं. नामदेव महाराज रागवले नाही. त्यानंतर नामदेव महाराजांना पंचामृताची आंघोळ घातली, ओरडले नाही. नामदेव महाराजांना चंदनाची ओटी लावल्या गेली. त्यानंतर नामदेव महाराजांसमोर महानैवेद्य ठेवला गेला. त्यावेळेस मात्र नामदेव महाराज मनातल्या मनात म्हणाले, काय लोकांचं देवावर खरं प्रेम आहे का? दाखवायला महानैवेद्य दाखवतात आणि देवाला दिवसभर उपाशीच ठेवतात. मग नामदेव महाराजांच्या तोंडाला लोण्याचा गोळा लावला गेला. तेव्हा नामदेव महाराजांच्या तोंडाला पाणी सुटलं. नामदेव महाराजांनी हळूच आतली आजी फिरवली. ते जो लोण्याचा गोळा लावणार होता तो ओरडला, अरे बापरे, हा तर भगवंत नाहीये, हा आपला नामा, याला ओढा विटेवरून खाली. नामदेव महाराज प्रचंड घाबरले. पण त्याच ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा प्रगट झाले व म्हणाले, नामा माग, तुला काय मागायचंय? तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, देवा मला बाकी काही नकोय. ज्यांच्या मुखामध्ये नामचिंतन आहे, जे तुझे दास आहेत, त्यांना तू अकल्प आयुष्य दे. बघा अकल्प म्हणजे किती? 4,32,00,000,000 मनुष्य आयुष्याचा कालावधी गेल्याच्या नंतर एक कल्प होतो. मग नामदेव महाराज असे अनेक कल्प म्हणतात ज्यांना की मोजमापच नाही. असे अकल्प आयुष्य तू त्यांना दे. त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुळाला सुद्धा तू अकल्प आयुष्य दे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. नामदेव महाराज म्हणतात, देवा जे भक्त मंडळी आहेत, जे संत मंडळी आहेत, त्यांना तू कल्पनेची बाधा कधीच होऊ देऊ नको. कल्पना म्हणजे काय? कल्पना म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचे मत, सूत्रबद्ध विचार, वर्तमान ज्ञान, यात प्रभाव, अनुभव, यातून वैयक्तिक विश्वासातून निर्माण होणारी योजना किंवा मग विचार लहरी, याला कल्पना म्हणतात. मग नामदेव महाराज म्हणतात की जे भक्त मंडळी आहेत ना, जे संत मंडळी आहेत, त्यांच्या आजूबाजूला जे खोट्या गोष्टी आहेत, त्यांच्या मनात तू त्या खऱ्या करून आणू नको. त्यांचं मन तुझ्या पायी स्थिर राहू दे व त्यांना तू सुखात ठेव. नामदेव महाराज म्हणतात, देवा आणि भक्त मंडळी आहेत ना, त्यांना तू अहंकार कधीच होऊ देऊ नको. कारण भक्ताला तिळभर जरी अहंकार झाला तरी तो देवाला एखाद्या डोंगरा एवढा भार वाटतो, एखाद्या पर्वता एवढा भार वाटतो. तिळभर जरी होय अभिमान, मेरुत समान भार देवा. नामदेव महाराजांनी पहिले काय मागितलं की देवा त्यांना तू अकल्प आयुष्य लाभू दे. त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य लाभू दे. त्यानंतर म्हणाले की देवा त्यांना कल्पनेची बाधा कधीच होऊ नको देऊ आणि त्यांना सुखात ठेव. त्यानंतर मागितले देवा त्यांना अहंकार कधी
काहीच होऊ देऊ नको. आणि नंतर मागितलं की देवा तू त्यांचा कल्याण करतेच. नामदेव महाराज म्हणतात नामा मनेत या सावे कल्याण, नामा मनेत या सावे कल्याण. सावे कल्याण नामा म्हणे सावे कल्याण. ज्यामुखी निधान पांडुरंग, ज्यामुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो निघाली, कल्पने बाधा न हो निघाली. झालेली सेवा इथंच समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. काय वय आहे माऊली? 12 वर्ष. काय बोलायचं आता याच्या पुढे? ताई काय सांगाल हिच्या सेवेबद्दल? यशस्वी ताईबद्दल माझ्याकडे शब्दच नाहीत. मला असं वाटतं आता मी तिथं स्टेजवरच यावं. तर हा योग जुळून येतोय, तर मी यांच्या गुरूंनाही मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांचंही जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. रामकृष्ण हरी सर्वांना. वय वर्ष 12 सांगताय, पण हजारो वर्षाची कीर्तन परंपरा या 12 वर्षाच्या मुलीत आम्हाला सामावलेली दिसली. काय म्हणजे गुरु म्हणून आज मन भरून आलं? तिच्याबद्दल तर मला फारच बोलायचं आहे. फार गरीब घराण्यातून आहे ही मुलगी. हे आज जो तू काय अभंग निवडला, याचं निरूपण किंवा याचा सार आम्हा सगळ्यांना बंजारा भाषेतून होईल तसा सांग, ही तुला विनंती आहे. ये अभंगेम नामदेव महाराज कसं की देवा मन कैज लागे ने, मन फक्त आत्रास दजेर मुंडेम नामचिंतनच, जे हरीर दासचने म्हणून तू अकल्प आयुष्य द अकल्प. अकल्प म्हणजे काही तो 4 अब्ज 32 कोटी मनक्यार आयुष्य चलगो तो एक कल्प होच. बस नामदेव महाराज असे अकल्प कच म्हणजे घणे कल्प म्हणून मोजमापच छे. वा 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 वा. द्विभाषिक कला आणि तीही एवढी प्रासंगिक आणि वेळेला धरून ही सेवा सेवालालाच्या चरणी अखंड राहील माऊली. राम कृष्ण हरी. जय सेवालाल. जय सेवालाल. ऐक किती गोड आहे ना तुम्ही. सेवालालजींबद्दल तू एक गाणं म्हणते. हो तेवढं गाणं म्हणूनच मग तू आराम कर. हो. गावडीच राये वाळो भाया, भीमानायके रो छोरा रे, जरसी कोटारे माई बनायो, धुडे रो शिरा रे. गावडीच राये वाळो भाया, भीमानायके रो छोरा रे, जरसी कोटारे माई बनायो, धुडे रो शिरा रे. या गाण्याचा अर्थ असा आहे, गाय चारवत होते ते, पण त्यांनी ज्यावेळेस बंजारा लोकांवरती दुष्काळ पडला, जेवणाला काही नव्हतं, त्यावेळेस त्यांनी मातीचा सुद्धा गोड शिरा केला होता. माऊली, बुडत्याला काडीचा आधार असं म्हणतात आपल्याकडं. म्हणजे पापाचा पश्चाताप होणं म्हणजे त्याची जाणीव होणं, हा म्हणजे सुद्धा काडीचा आधार आहे. बरं सोपं करून सांगू का? हरी उच्चारुणे अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षण मात्रे. आणि याला अजून सोपं करून सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहेत हरिभक्ती परायण सुवर्णा महाराज जामदार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळ वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम 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 तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा विठ्ठल महाराज की जय जगत तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांचा आहे त्यांचा अधिकार जर बघायला गेलं तर त्यांच्या घरी 36 वर्षे चाकरी करावी माझ्या भगवंताने असे असणारे अधिकार संपन्न माझे नातराय शांतीचे सागर पैठण निवासी नातराय यांचा 4 चरणाचा वारकऱ्यांचे अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन करणारा व देवाची आवड सांगणारा अभंग आजच्या या कीर्तनासाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगात नातराय सांगतात की देवाला काय आवडतं तर रात्रंदिवस त्याच्याच नामाचं नामचिंतन केलेलं ही माझ्या भगवंताला आवडतं दुसरं काय आवडतं पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली आवडते भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावलेला आवडतो वैष्णव म्हणजे वारकरी वारकऱ्यांविषयी अंतकरणामध्ये कळवळ असलेला माझ्या भगवंताला आवडतो आता मला सांगा वारकरी संप्रदायाचं लायसन जर गळ्यात घातलं तर आपण स्वतः वारकरी झालो पण वारकऱ्यांच्या जीवनामध्ये नियम असा आहे की आषाढी कार्तिकी हा 2 वाऱ्या नित्यनेमाच्या जो आपल्या जीवनामध्ये करतो तो देवालाच नाही तर जगामध्ये पूजनीय होतो हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणा देवाचं नाव घेतलेलं काय होतं महाराज देवाचं नाव घेतलेलं पाषाणाला देखील पाना फुटतो असं माझ्या देवाचं नाव आहे एका अभंगात सुंदर वर्णन केलेलं आहे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणा ला पान्हा फोडी पाषाणा ला पाना नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नारायणा भगवंताचं
आहे बरव्यामध्ये बरव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आलेली आहे. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाला. आता माझ्या भगवंताला आणखीन काय आवडतं तर पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली आवडते. आता मला सांगा, तुळशीची माळ ही गळ्यामध्ये घालून काय होणार आहे आपलं? महाराज, आपण जरी गळ्यामध्ये सोन्याची चेन घातली तर त्या चोरट्यांची नजर आपल्यावरती राहील, पण आपण त्याच जागी जर पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली तर त्या भगवंताची नजर आपल्यावरती राहील. विठ्ठल विठ्ठल एक वारकरी रस्त्याने चालत असताना समोरून श्रीमंत गृहस्थ येत होता. तो म्हणाला, का हो वारकरी बुवा, तुम्ही आमच्यासारखी सोन्याची चेन गळ्यामध्ये घालत जा. तेव्हा वारकऱ्यांचे शब्द हे ऐकण्यासारखे होते महाराज. तो वारकरी म्हणाला, काय करता तुमच्या गळ्यातील तोळा तोळा सोन्याला? अरे काय करता तुमच्या गळ्यातील तोळा तोळा सोन्याला? साऱ्या पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, एका तुळशीच्या माळेच्या मण्याला. आपण भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावला पाहिजे. वारकऱ्यांविषयी हृदयामध्ये कळवळा असला पाहिजे महाराज. वारी ही वारकऱ्यांनीच नाही केली, तर वारीची परंपरा ही महादेवापासून सुरू झालेली आहे. तिथून पुढं माऊली ज्ञानोबराय असेल, नामदेवराय असेल, सकल संत मंडळी, सर्व संतांनी ही वारी पुढे चालू ठेवली. आणि शेवटी नाथ महाराज सांगतात, जो व्यक्ती हे सर्व नियम त्यांच्या जीवनामध्ये पाळतो तो देवालाच नाही तर अख्ख्या जगामध्ये पूजनीय होतो. तेच महाराज अभंगाच्या शेवट चरणात सांगतात, एका जनार्दनी ऐसा जाचा नेम, 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 तो देव परम हो जगी, तो देवा परम पूजा जगी. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. असा जो नियम जीवनामध्ये आल्याच्या नंतर पाळतो तो देवाला नाही तर अख्ख्या जगामध्ये पूजनीय होतो. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोतेजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. या आवाजातच एक आदर आहे. त्यात हा संस्कारांचा पदर घेऊन तुम्ही जे काही निरूपण सेवा सादर केली, वा जय हो जय हो. दादा. मग मी आता तुमच्यापासूनच सुरुवात करतो. ईश्वरजी, ज्याला असं म्हणता येईल की ब्रह्मानंदे लागली टाळी, वा कोण देहाते सांभाळी. वा. देव एकतर बुद्धी देतो तर वाणी देत नाही, वाणी देतो तर बुद्धी देत नाही. पण आमच्या सुवर्णाताईंच्या जीवनात तो सुवर्ण योग आहे. वा वा वा. परब्रह्म तेव्हाच प्रगट होतं जेव्हा नादब्रह्म आणि नामब्रह्म एकत्र येत. वा 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 वा. असं म्हणतात बुवा, कीर्तन सुरात तरी असावं नाही तर जोरात तरी असावं. वा वा. पण ते जोरात असताना सुरात असेल तर असं असेल. वा. ताई, सुवर्णाताई महाराज यांनी खूपच छान कीर्तन केलं. आवडे देवासी तो ऐका प्रकार. दादा, मला कळायला तयार नाही की कुठले कुठले प्रकारच इथे आलेत. हा हा हा. काय प्रकार आहे ते? जय हो. वेगळा वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय हो. अनेक प्रकार जेव्हा आपण एकत्रित आणतो तेव्हा हा सोन्यासारखा प्रकार तयार होतोय वा 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 असं मला वा वाटतंय बरं इथं. ताईने काय गोड कीर्तन केलंय हो. आणि त्यांनी फार त्या माळीचं उदाहरण सांगितलं. माळ आज फिरायला गेलं तरी गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र चैन असली तर चोर काढून नेतात.
पण आमच्या माळीची चोरी कुणीच केली जात वा, नाही. वा, ते वा, देवाचं वा, वा. मंगळसूत्र गळ्यामध्ये बांधावं. देव त्याची जबाबदारी घेतल्याशिवाय राहणार नाही. आई आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते भविष्यासाठी. आज आलात, कीर्तन सेवा झाली. आपल्या आवाजाच्या या आदराच्या प्रेमात अखंड महाराष्ट्र राहणार आहे. या सेवेसाठी राम कृष्ण हरी. माऊली, कीर्तन म्हणजे नुसतं अध्यात्म, परमार्थ, नामजप एवढंच नसतं बरं का. हे काय कितीही बदलो, काळानुसार काहीही बदलो, कीर्तन होत आले, होते आणि होत राहणार. कारण कीर्तनाच्या पुढं ब्रह्मांड सुद्धा फिक आहे असं आपलं संत तुकाराम म्हणून गेलेत. याचीच प्रचिती घ्यायला स्वागत करूया हरिभक्तीपरायण आदित्य महाराज येणपुरे यांचं. रणी निघता शूर न पाये माघारे, रणी निघता शूर न पाये माघारी. ऐ श्याम धीरे राखे आता, राखे आता सारा हाती अंतर लोदो, अंतर दूरी. आता कृपा करी नारायणा, नारायणा. कृपा करी नारायणा, नारायणा. अगवितो तुझी या नामाचे हत्यार, अगवितो तुझी या बड़ी वार मिरवितो, मिरवितो. बड़ी वार मिरवितो, मिरवितो. तुका म्हणे मर फिरता माघारे, म्हणे मर फिरता माघारी. नका डोळे धोरे आता कृपा करे नारायणा. संसारात अंतरलो दूरी, आता कृपा करे नारायणा. विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला. कली कवरदार विठ्ठल नामदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग. सकल गुण गंभीर संसार रणवीर, हाती हरी नाम तीर, निकृंत कली कालशीर असे असणारे श्रीमंत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला असून या अभंगाद्वारे तुकोबराय भगवंताकडे एक विनंती करतायत. हे भगवंता, या संसार रूपी शत्रूशी आमचा अहोरात्र युद्ध चालू आहे. रणांगण भडकलंय. या भडकलेल्या रणांगणामध्ये तू आमचं धैर्य देऊन रक्षण कर अशी विनंती करतायत. मृत्यूलोकात आलेला कोणीही असो त्याला एक ना एक दिवस युद्धाला सामोरे जावंच लागतं. मृत्यूलोकामध्ये 3 योद्धे सांगितले. 1 देवयोद्धा, 2 जीवयोद्धा आणि 3 साधक योद्धा. मग देवाचं युद्ध कोणाबर? देवाचं युद्ध दैत्यांबर, असुरांबर. तुमचं आमचं युद्ध कोणाबर? जीवाचं युद्ध कोणाबर? स्वकीयांशी किंवा परकीयांशी. आणि साधकाचं युद्ध कोणाबर चालू आहे? तर आंतरविकाराशी आणि बाह्य संसाराचे. रात्रंदिवस सामा युद्धाचा प्रसंग. आंतरबाह्य जग आणि मन. मग महाराज साधकाचं युद्ध आंतरविकाराशी कोणाबर? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, काम क्रोध मद मत्स्य अहंकार दंभ या षड विकारांवर महाराज साधकाचं युद्ध चालू आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांकडं मुठभर मावळे घेऊन महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. ते युद्ध करत असताना, लढाया करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांकडे जसा धीर होता तशा प्रकारे तू देवा आम्हाला धीर दे अशी विनवणी तुकोबाराय करतायत. आणि त्या धर्माचं रक्षण करत असताना 2 महान पवित्र ग्रंथ जगाला समर्पित करीत तापलेल्या सळ्या डोळ्यामध्ये झेलत हसत हसत महाराज प्राणाची आहुती देणाऱ्या, धर्मासाठी बलिदान देणारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजांकडे जसा धीर होता तशा प्रकारे आम्हाला धीर दे. रणी निगता शूर न पाहे माघारे ऐशा मज धीरे राखे आता. हे देवा, या संसारामुळे मी तुझ्यापासून दुरावलोय रे. तू काय कर, आता माझ्यावर कृपा कर. ते महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, तू जर आमच्यावर कृपा केलीस तर आम्ही काय करू. वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाची बडेवार मिरवितो. तुझ्या नामाचा हत्यार घेऊ. महाराज तुकोबारायांनी जीवनाबद्दल तेच केलं. गोविंद गोविंद मना लागले या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. गोविंद 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 मना लागली या छंद. मग महाराज तुकोबारायांनी हेच केलं. म्हणून तुकोबाराय सांगतात, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाची बडीवार मिरवितो. इतकंच नाही देवा, जर तुझं भजन करत असताना जिथं जिथं आम्हाला संकट येतील त्यावेळेस तू काय कर, आम्हाला धीर दे. तू का म्हणे माझा फिरता माघारे, तू का म्हणे माझा फिरता माघारे, तू का म्हणे माझा फिरता माघारे, तू का म्हणे माझा फिरता हे देव दे मोरे तुम्ही जाना, हे देव दे मोरे तुम्ही जाना. संसाराते आंतरलो रे, तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगताय, देवा ज्या ठिकाणी आम्हाला कमतरता भासेन, संकट येते त्यावेळेस कर तू का म्हणे माझं फिरता माघारे. जिथं माझी इच्छा मागं फिरण्याची होईन त्यावेळेस तू काय कर, तेथे उन्हे पुरे तुम्ही जाना. विठोबार कुमाई, बार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानार माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. पुढे वेळे पुढे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारला अधिकार करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा राज महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. वा माऊली. दादा काय कराल या सळसळत्या रक्ताचा आणि काय दाद द्याल. आदित्य महाराज, तुम्ही ऐन पुरे नाही, तुम्ही पुरेपूर आहात. वा वा वा. हे तुमच्या कीर्तनाचं निराळेपण म्हणजे वारकरी थाटातल्या कीर्तनातल्या चाली, वा. त्या चालीला ही रीती असतात. हे अशा रीतीने सांगावं लागतंय, कारण त्या सध्या कोणत्या चालीवर चालल्यात कळत नाही. फार गोड. आणि जो विषय आपण प्रतिपादन केलाय किंवा जो विषय निवडलाय, आपलं साहित्य नवरसाचं आहे आणि ते नवरस घेऊन लोकांना भक्तिरसात न्हाऊ घालायचं असतं. तो त्यांना सेवन करून द्यायचं असतो. आपण आज वीर रसाला सोबत घेऊन भक्तिरसाच्या पंक्तीला आम्हाला बसवलं.
वा दादा. कीर्तनाची निरूपणाची ही खूप गोड पद्धत आहे आणि अत्यंत आत्मविश्वास पूर्ण आपण ते करत आहात. आणि खूप छान आपण ही सेवा केलीत आणि ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेला किती त्रास होतो चांगल्या चांगल्या सेवांचा हे आम्हालाच माहिती असतं की निर्णयाप्रत येताना खूप जड जातो तो आजचा दिवस आहे. आदित्य महाराजांनी खूपच छान कीर्तन केलं. त्यांच्या कीर्तनामध्ये भक्तिरस तर होताच, पण मला जास्त वीररस माझ्या मनाला भावला. कारण मला असं वाटलं उठून युद्ध करावं की काय असं या ठिकाणी जाणवलं. त्यांनी युद्ध, रणांगण हे शब्द काय वापरले. आमचे साधू संत सुद्धा एक झुंजार होते बरं का. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेद व्हायचे. म्हणून संतालाही कुणी गरीब समजू नये. ज्या ज्या काळात या महाराष्ट्रावर वेळ आली त्या काळात संत खंबीरपणे लढलेत. कशासाठी? धर्मासाठी. नाथाचे माथी हानू काठी. वा, क्या बात आहे. म्हणून महाराज मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देईल. खूपच सुंदर कीर्तन झालं. हा अभंग निवडण्यामागचं तुमचं कारण काय? कारण की आज जर परिवर्तन करायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे सांगावे लागतात. मी निवड घेतली. आज आलात, सेवा सादर केलीत. माऊली आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्यावर अशीच कृपा दृष्टी ठेवो. राम कृष्ण हरी. माऊली, आजच्या भागातील तिन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली आणि पुन्हा ती घटिका समीप आली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. आता आमंत्रित करूयात आजच्या भागातील 3 सेवेकऱ्यांना. आज आपल्या या तिन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली, पण यांच्या सेवेने आपल्या सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले आणि त्यावरच आज हा निकाल ठरणार आहे. तर सुरुवात करूया. तर माऊली, आपल्या पुढे निकाल स्पष्ट झालेला आहे. ज्यांची वारी अशीच अखंड चालू राहणार आहेत त्या आहेत हरिभक्तीपरायण यशस्वीताई आणि आदित्य महाराज. अभिनंदन. आणि हे खांद्यावर ठेवून वारी अशीच अखंड चालू राहू द्या. रामकृष्ण हरी. चला मंडळी, आजच्या भागाची सेवा इथे समाप्त झाली. आता भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात न्यारी आपली पंढरीची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.